Hare
Hare
Oh
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी। गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी। बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी।
तुका मने छंदे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनार पांडुरंगा प्रथम पांडुरंगा प्रथम त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसविद्यात्म रूपा देवा तुची गणेश सकलार्थ मती प्रकाश मने निवृत्ती दासु अवधान ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पूर्व जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ज्ञाता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोकुळीच्या सुखांत पार नाही लिका बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायातले एक फार मोठं त्यागी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये साधना करत असताना जे जे अनुभव घेतले ती अनुभवाची शेदुरी सातत्याने जनता जनार्दनांच्या समोर असणारी सांगितली। आज देखील आपल्याला त्यांच्या वाङ्मयाच्या द्वारा त्यांचे पवित्र विचार अनुभवायला मिळतात। असे थोर संत थोर अधिकारी परमार्थिक क्षेत्रातून आपण जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्याकडे कळस म्हणून पाहिलं जातं। असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील आणि सर्वांच्या पाठांतरातील आज गोकुळ अष्टमीसारखं व्रत आहे। सद्गुरू माऊलींच्या कृपाशीर्वादाने चिंतन सेवेसाठी अभंग निवडण्यात आलेला आहे। आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये गेले अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने
सेवा घडावी अशी संयोजक मंडळींची अंतःकरणापासूनची इच्छा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काका आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतील आलेले सर्व भाविक. काही निसर्गाचे नियम असतात, निसर्गाच्या नियमाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. उपजेते नासे नासेले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आपल्याच गावचे वारकरी संप्रदायाबद्दल ज्यांच्या हृदयामध्ये नितांत प्रेम असे आदरणीय दशरथरावजी साठे यांनी ही लोकीची यात्रा संपवलेली. खऱ्या अर्थानं त्यांनी केलेली उपासना, त्यांनी केलेली प्रार्थना, त्यांनी नित्यनेमानं केलेली श्रवण भक्ती, 9वीदा भक्तीमध्ये पहिल्या क्रमांकाची श्रवण भक्ती आहे. आणि श्रवण भक्तीचा आनंद ते सतत या परिसरात घेत असत. आणि त्यांनी नेमकं ही लोकीची यात्रा संपवत असताना हा 5 पर्व काळापैकी हा एक पर्व काळ असताना निवडलेला आहे. कारण भागवतामध्ये वर्णन आहे, पर्व काळ विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्री. हे 5 पर्व काळ सांगितलेले. आणि 5 पर्व काळापैकी अतिशय महत्त्वाचा पर्व काळ त्यांनी आपल्या जीवनामध्ये निवडला. आज तसं पाहिलं तर 3:54 आपल्या परिसरामध्ये आपण जर थोडंसं कीन ऑब्झर्वेशन केलं गेलं तर 27 नक्षत्रापैकी कृतिका नक्षत्र हे 3:54 होतं. आणि 3:54 रोहिणी नक्षत्र चालू झालेलं आहे. आणि भगवंतांनी अवतार सुद्धा रोहिणी नक्षत्रावरच घेतलेला आहे. अवतार निश्चित काहीतरी कारण घडलेले, कारणाशिवाय अवतार घडू शकलेला नाही. भगवंता तू अनेक अवतार घेतलेस. मत्स्य अवतार घेतलास, कच्चा अवतार घेतलास, वराह अवतार 4थ्या क्रमांकाचा, नरसिंह अवतार 5व्या क्रमांकाचा, वामन अवतार 6व्या क्रमांकाचा, परशुराम अवतार 7व्या क्रमांकाचा, रामप्रभूच्या रूपाने घेतलेला अवतार, आणि 8वा अवतार तुम्ही कृष्ण रूपाने घेतला. वास्तविक पाहता हाच दिवस तुम्ही का निवडला हा महत्वाचा प्रश्न आहे. दशरथे मारिला तोचे होता मास, दशरथे मारिला तोचे होता मास, दशरथे मारिला तोचे होता मास, दशरथे मारिला तोचे होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, 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 वर्षा ऋतू असे वरुणाम तिथी बुधवार, वरुणाम तिथी बुधवार, वर्षा ऋतू
दिवस का निवडला? ज्या श्रावण माळानं आपल्या जिवंत आईवडिलांची अहोरात्र सेवा केली. परमार्थ म्हणजे काय हो? ज्याने जन्म दिला अशा आईवडिलांची सेवा करणे. देहदान आम्हाला आईवडिलांच्या कृपेने मिळालं. जगात येण्याचं भाग्य आम्हाला आईवडिलांच्या कृपेने मिळालं. मग देहदान जर कोणामुळे मिळालेलं असेल तर आईवडिलांच्या कृपेने मिळाले. देह मिळाला, पण आज चैतन्य शक्ती तुझी आवश्यक आहे. फुल सुंदर आहे, पण फुलात सुगंध असेल तरच फुलाला महत्व आहे ना. तसं देह गोरागोट्टा जरी मिळालेला असला, आईवडिलांच्या कृपेने देहदान आम्हाला मिळालं, खरी गोष्ट आहे. हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. बहुता सुकृती नरदेह लागला, पण त्याच्यात तुझी जोपर्यंत शक्ती येत नाही, चैतन्य येत नाही, तोपर्यंत त्याला महत्व नाही. म्हणून देहदान आईवडिलांच्या कृपेने मिळालं, जीवदान भगवंताच्या कृपेने मिळालं. लेकरू जन्माला आल्यानंतर जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत सर्व चिंता क्रांत असतात. एकदा ट्या 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 करून रडायला सुरुवात करू लागलो बाळ, की प्रत्येकांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. म्हणजे चैतन्य शक्ती आत आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. आता देहदान आईवडिलांच्या कृपेने मिळालं, जीवदान भगवंताच्या कृपेने मिळालं, पण समाजात कसं वागावं हे जर शिकायचं असेल तर कृपेचं दान संताशिवाय नाही. आम्हाला श्रावण बाळ एक खरी संत आहे की ज्याने आईवडिलांची सेवा केली. भगवंता तू प्रत्येकाच्या हृदयात आहेस. आईवडिलांना तहान लागली, आईवडील मोठ्या प्रेमानं बोलले, बाळा आम्हाला तहान लागलेली रे, पाणी पिण्यासाठी मिळेल का? आणि त्याच वेळेला तीर्थयात्रेच्या निमित्ताने आपल्या आईवडिलांना घेऊन चाललेले श्रावण बाळ खांद्यावरची कावड खाली ठेवतात आणि जवळच्या तलावावरती पाणी आणण्यासाठी जातात. आणि पाण्यामध्ये भांड बुडवल्यानंतर भाड 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 असा आवाज येतो. आणि त्याच वेळेला नेमके दशरथ राजे शिकारीच्या निमित्ताने तलावाच्या जवळ आलेले असतात. त्यांना वाटतं पशु किंवा पक्षी असला पाहिजे. नेमका ते बाण असणारा आवाजाच्या दिशेने सोडतात आणि तो बाण असणारा नेमका श्रावण बाळाच्या हृदयात जाऊन दिसतो. व्याकुळलेल्या अवस्थेमध्ये श्रावण बाळ जमिनीवर धाडकन कोसळलेला हा आवाज परत जेव्हा दशरथ राजाच्या कानावर जातो तेव्हा दशरथ राजे विचार करतात पशु किंवा पक्ष्याचा आवाज नसून हा मनुष्याचा आवाज आहे. आणि त्याच दिशेने दशरथ राजे येतात तर श्रावण बाळ जमिनीवर खाली कोसळलेलं आहे. त्या कोसळलेल्या बाळाला बोलायला सुरुवात करतात, बाळा मी तुला जाणीवपूर्वक बाण मारलेला नाहीये, माफ कर मला. श्रावण बाळ बोलायला सुरुवात करतात, घडून गेलेल्या गोष्टीचा शोक करण्यात काही अर्थ नाही. फक्त माझ्या जिवंत आईवडिलांच्या नरड्याला कोरड पडलेली असेल. माझे आईवडील पाण्यासाठी कितीतरी वाट पाहत असतील, आईवडिलांच्या नरड्याला कोरड पडलेली असेल. फक्त बाळाची एवढीच इच्छा आहे, आईवडिलाला नेऊन पाणी द्या. आणि तुम्ही तोपर्यंत देत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आणि ज्या वेळेला दशरथ राजांनी होकार दिला आणि त्याच वेळेला श्रावण बाळानं आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्या श्रावण बाळानं मृत्यूच्या समोर सामना करत असताना सुद्धा आपल्या जिवंत आईवडिलांचा विसर पडू दिला नाहीये, त्यांचा विसर देवाला कसा पडणार? मन भगवंतानी अवतार दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शोक सांगत से परीक्षिती,
रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा नवग्रह अनुकूल सर्वांचे ते मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य जयाचा तो वंश तयाशी आनंद माझे कुळी गोविंदा उतरला आयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला। म्हणून भगवंताने आजचा दिवस निवडला। आजच्या दिवशी मध्यरात्रीची वेळ असणारी निवडली, चंद्र असणारे साक्षीला आहे। 7व्या क्रमांकाचा अवतार सूर्यनारायणाचं स्मरण करून केला, सूर्यनारायणाच्या साक्षीनं केला, म्हणून रामप्रभूला सूर्यवंशी म्हटलं जातं। आणि चंद्राच्या साक्षीनं जो 8व्या क्रमांकाचा अवतार झाला म्हणून कृष्ण भगवंताला चंद्रवंशी म्हटलं जातं। असे माझे भगवान असताना जेव्हा अवतार घेण्यासाठी प्रवृत्त झालेले, पण अवतार घेण्यासाठी आपल्याला सहकार्याची गरज आहे। तसं प्रवचन स्वतंत्र श्लोक घेऊन आपल्याला सेवेच्या माध्यमातून श्रोतेजनांच्या पुढे आपली सेवा करता येईल, एखादी ओळी घेऊन त्यावर सुंदर प्रवचन करता येईल। पण कीर्तन म्हटलं की सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, सहकार्याशिवाय रंगदेवता नाही। लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने गोड अशा प्रकारचं चिंतन करत असताना सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। तसं भगवंताने विचार केला 8वा अवतार घ्यायचा आहे, पण 8वा अवतार घेण्यासाठी आपल्याला सहकार्याची गरज आहे। हक्काच्याच माणसाची माणूस आठवण करत असतो, ज्याने आयुष्यभर साथ केलेली त्याला विसरायचं नसतं आयुष्यामध्ये कधी। जे साथ करत असतात ते कारण कधी सांगत नसतात, जे कारण सांगत असतात ते साथ कधी करत नसतात। ज्या वेळेला भगवंताने स्मरण केलं, ज्या शेष नारायणानं आपल्याला सहकार्य केलं, लक्ष्मणाच्या रूपानं आपल्याबरोबर वनवासाला सुद्धा 14 वर्षाचा असणारा भौतिक सुखाचा त्याग करून जीवन आपल्याबरोबर असणारे घालवलं, म्हणून त्या शेष नारायणाची आठवण झाली। आणि भगवान असणारे शेष नारायणाकडे गेलेले आहेत। जाण्याचं कारण काय असेल? अनेक महात्मे विकृत स्वभावाचे काही माणसं, राक्षसी वृत्तीची माणसं त्रास देत होते सात्विक अंतकरणाच्या महात्म्याला, आणि गाराने घेऊन गेले होते भगवंतापर्यंत। भगवंताने आलेल्या सर्वांचं स्वागत केलं होतं, भक्त मंडळींचं स्वागत केलं होतं। काय आपला प्रश्न आहे सांगा? आलेला व्यक्ती वयानं किती जरी लहान असला, बुद्धीनं कमी असला, अनुभवानं कमी असला, पण आपल्या घरी एकदा आले, अतिथी देव भव करिता देवार्चन घराले संत जन देव सारावे पुरते संत पूजावे अर्थे। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, देवा आम्ही शुल्लक गारानं तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत कधी, पण आता इथपर्यंत आलं, तुमच्याशिवाय आम्हाला वाली कोण आहे आता, पण आम्ही हक्काचं म्हणून तुमच्यापर्यंत आलो सांगण्यासाठी। काय घडले सांगा? त्यांनी सांगितलं, असुरी प्रवृत्तीचे लोक प्रचंड आम्हाला त्रास देऊ लागलेले आहेत, काळजी करू नका, तेवढ्यासाठीच माझी स्पेशल अवतार आहे। धर्म रक्षावे अवतार घेशी आपुल्या पायशी भक्तजना अंबरुसीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळीले किती। या अंबरुसी राजाची असणारी दुर्वास ऋषीने परीक्षा बघितलेली होती, स्वतःच्या बुद्धीनं नाही, इंद्राच्या सांगण्यावरून। दुर्वास ऋषी तयार नव्हते, दुर्वास ऋषी सामान्य नाही, त्रिकाल ज्ञानी आहेत, पण शेवटी नाईलाज झाला आणि इंद्राच्या सांगण्यामुळं त्यांना परीक्षा पाहण्यासाठी जावं लागलं। दशमी, एकादशी आणि द्वादशीचं व्रत नित्य नियमानं करणारे अंबऋषी राजे, परंतु त्यांच्या असणाऱ्या तपस्येमध्ये, त्यांच्या उपासनेमध्ये खंड पडला पाहिजे ही सूचना इंद्राने केली होती। त्याप्रमाणे दुर्वास ऋषी गेले, आणि दुर्वास ऋषी जेव्हा
अंबरऋषी राजाच्या दरबारात गेले होते. अंबरऋषी राजाने मोठ्या प्रेमानं स्वागत केलं होतं. वा म्हटले काय आनंद आहे, दुग्ध शर्करा मिश्रित योग आहे. दशमी एकादशीचा पर्व काळ संपलेला आहे आणि द्वादशीचा पर्व काळ सुरू होण्यासाठी काही क्षण त्या शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही ताबडतोब स्नान संध्या करून या, म्हणजे सूर्योदयाबरोबर आपल्याला या ठिकाणी आपलं द्वादशी व्रत पूर्ण करायचं. काही माणसं जाणीवपूर्वक चुका करत असतात आणि काहींच्या जीवनात अपघाताने चुका होत असतात. दुर्वास ऋषी स्नान करण्यासाठी गेले, जाणीवपूर्वक त्यांनी उशीर केला. सूर्योदय होऊ लागलेला आहे. अंबरऋषी राजाने देवाला प्रार्थना केली, देवा आतापर्यंत मला सांभाळून घेतलंस, परंतु देवा अतिथी आलेले असताना अतिथीच्या गैरहजेरीमध्ये आज व्रत पूर्ण कसं करू. परंतु सद्बुद्धीची ज्योत प्रज्वलित झाली. तुळशी दल घेतलं, तोंडात टाकलं, आल्यानंतर पात्र वाढून आता त्यांच्याबरोबर प्रसाद घ्यायचा असा निर्णय घेतला. आणि आल्यानंतर दुर्वास ऋषी जेव्हा बोलायला सुरुवात करतात, आम्हाला थोडासा वेळ झाला येण्यासाठी, आपल्या व्रतामध्ये खंड पडला असेल, काळजी करू नका, आपल्या आशीर्वादानं व्रत पूर्ण झालेले, फक्त प्रसाद आपला घ्यायचा राहिलेला आहे. पात्र वाढलेले. दुर्वास ऋषीचे तळपायाच्या मस्तकाला गेली. दुर्वास ऋषीने शाप दिला, तुला रव 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 करत गर्भीच्या यातना सहन करावी लागतील. आणि त्याच वेळेला माझ्या भगवंताने विचार केला, अंबुऋषी सारख्या निष्पाप महात्म्याला याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता त्या गर्भीची यातना सहन करण्याची आपण तयारी करूया. आणि म्हणून भगवंतानी अवतार घेण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी हा 8व्या क्रमांकाचा अवतार. आता अवतार घ्यायचा सहकार्याची गरज आहे. सुरवर मंडळीला प्रॉमिस केलेला आहे, वचन दिलेलं आहे. सुरवर मंडळी आपापल्या संस्थानाच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि इकडे शेष नारायणाच्या दरबारामध्ये साक्षात भगवान गेलेले. शेष नारायणाला आनंद झाला. वा म्हटले, आळशावर गंगा, काय भाग्य आमचं, काय सेवा करू देवा. आणि तेव्हा देवाने सांगितलं, बाबा शेष नारायण आलो एका कारणासाठी, कारण तरी देवा सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा पती, चला अवतार घेऊ आता, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गाराने सुरवर सांगू आले. कोणाचा स्वाभिमान केव्हा जागा होईल हे सांगता येत नाही. शेष नारायणाचा स्वाभिमान जागा झाला आणि शेष नारायण बोलतात, अशा वेळेला आमची आठवण होती काय तुम्हाला? आम्हाला वाटलं होतं तुम्ही प्रेमापोटी आम्हाला भेटण्यासाठी आलात, पण कारण घेऊन आलात तुम्ही. भगवंता तुम्ही गोड बोलून छाप टाकता, परंतु लक्षात ठेवा, शेष म्हणे मज श्रम झाले पार, या राम अवतारी झालो लक्ष्मण, शेविले अरण्य मासले. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे ऐकल्याबरोबर भगवंताने विचार केला, शेष नारायण थोडे रागावलेले दिसतात. रागावलेल्या व्यक्तीचा पारा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत त्याला क्रॉस कधी करायचा नसतो. हे मानसशास्त्र आहे. राग येणं साहजिक आहे, पण त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा क्रॉस करायचा नाही. फक्त आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करायचं. रागावलेला व्यक्ती सुद्धा मनात विचार करतो, एवढं रागावून बोलत असताना बिचाऱ्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य थोडंही कमी नाही. भगवंतांनी स्मित हास्य केलं. नामा म्हणे ऐशे वदे धरणीधर, हसोनी श्रीधर काय बोले. काही सुद्धा आपलं चूक नाही बाबा. तेव्हा आम्ही मोठे होतो, तुम्ही लहान होतात. बऱ्याच वेळेला मोठ्यांचं लहानाला ऐकावं लागतं. आम्ही मोठे बंधू होतो, तुम्ही आमचे छोटे बंधू होतात. अवतार आता घ्यायचा आपल्याला 8वा, परंतु 8व्या अवतारात मी मोठा होणार नाहीये, तुम्ही मोठे होणार, मी छोटा होतो. मग तर हरकत नाही ना. थोडा मोठेपणा दिला की जीवाला बरं वाटतं. देवाला जर स्तुती बरी वाटत असेल भक्तानं केलेली, तर जीवाला का वाटणार नाहीये? आणि त्याच वेळेला शेष नारायण प्रसन्न झाले. वा म्हटले, देवा कधी अवतार घ्यायचा, कुठे अवतार घ्यायचा, मला लवकर सांगा.
आणि त्याप्रमाणे भगवंतानं अवतार घेण्याचा निर्णय घेतला आणि तो आजचा दिवस निवडला. इकडे वसुदेव आणि देवकी यांचं लग्न झालेलं आहे. वसुदेव आणि देवकीला मोठ्या प्रेमानं भावपूर्ण निरोप देण्यासाठी रथामध्ये बसून कंस निघालेला आहे. आकाशवाणी झालेले एवढ्या प्रेमानं चाललेलं आहेस रे, परंतु हिच्याच पोटी जन्माला येणारा बालक तुझ्या कुळाचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. घाबरला आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो देवकीला शिक्षा करू लागला. शिक्षा करत असताना वसुदेवाने हात जोडले. स्त्री हत्येचं पातक आपल्या हातून घडू नये एवढी माझी प्रार्थना आहे तुम्हाला. काय चुकलो असणार, काय देवकीकडून चूक झाली? अहो, जेवढ्या अपत्य होतील आम्हाला तेवढे अपत्य आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, मग तर काही हरकत नाही ना. मान्य केलं. थोडासा रागाचा पारा कमी झाला आणि निर्णय मात्र पक्का त्याने घेतला. याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळाले तरी गोष्ट आहे वसुदेवांच्या, परंतु त्याला बंदीखान्यात टाकणं आवश्यक आहे, कारागृहात टाकणं आवश्यक आहे, तुरुंगात टाकणं आवश्यक आहे. म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर कारागृहात टाकल्यानंतर कारागृहामध्ये माझे वसुदेव आणि देवकी हातात बेड्या पायात बेड्या जीवनास्त्र जगू लागलेले. जीवनामध्ये कधी अनुकूल प्रसंग येतात, कधी प्रतिकूल प्रसंग येतात, कधी मनासारख्या घटना घडतात, कधी मनाच्या विरोधी घटना घडतात, परंतु एक आहे, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झाल्याशिवाय राहू शकत नाहीये. कर्म अपना साप है तो किस्मत तेरी दासी है, दिल अगर साप है तो घर में मथुरा काशी. समय से पहले और भाग्य से अधिक कभी किसी को कुछ नहीं मिलता. यासाठी खऱ्या अर्थानं त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. आणि म्हणून कारागृहातच त्यांचं जीवन चालू झाले. अनेक अपत्य जन्माला आल्यानंतर या सद्ग्रस्तानं कंसानं मात्र त्यांना शिक्षा करायची. पण जेव्हा भगवंताला अवतार घेण्याचा योग आलेला आहे, त्यापूर्वी माया असणारी निर्माण झालेली आहे, माया असणारी वाढू लागलेली आहे. गोकुळच्या ठिकाणी फार मोठं सुंदर अशा प्रकारचं चरित्र, पण डिटेल मला वेळेअभावी या ठिकाणी सांगता येत नाही. फक्त शॉर्टकट आपल्या पुढे मांडत आहे, कारण आपल्याला फक्त एकच तासामध्ये सेवा करण्याचा योग आलेला आहे. अपरिहार्य कारण असतो, कारण बिचारे आदरणीय दशरथरावजी साठे हे पांडुरंगाचे भगवंताचे निष्ठावंत भक्त. मला आल्यानंतर प्रत्येकांच्या मुखातून ऐकायला मिळत होतं, अहो वकील साहेब, अहो कीर्तन कुठलं सोडतच नव्हते, हरिपाठ असेल, भजन असेल, श्रवण भक्तीतला आनंद ते सतत घेत असत. आणि त्याच्यामुळं थोडासा आपल्याला वेळ जरी झालेला असला तरी आपण नित्यनेमाचा असणारा उपक्रम मध्यरात्रीचा 12 वाजता गुलाल पुष्प उधळून कृष्ण जन्माचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी एकच मला मोठ्या प्रेमानं सांगावंसं वाटतं की भगवंता, तुम्हाला अवतार घेण्याची वेळ आली. कारागृहात मध्यरात्र आहे. मध्यरात्रीला वसुदेव आणि देवकी भगवंताचं ध्यान करत बसलेले आहेत. भगवंताचं ध्यान करत असताना भाव समाधी लागलेली आहे. अष्टांग योगामध्ये ध्यान ही 7व्या क्रमांकाचं आहे आणि 8व्या क्रमांकाची समाधी आहे. त्याच्यापूर्वीचे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि त्या त्याच अवस्थेमध्ये माझे भगवान असणारे कारागृहात प्रगट झालेले. कारागृहात प्रगट होत असताना माझ्या भगवंतानी 8 वर्षाची मूर्ती आहे, डोळे दिपून गेलेले, लक्क प्रकाश पडावा, आकाशाच्या ठिकाणी वीज कडाडावी तसं लक्क प्रकाश असणारा कारागृहात पडलेला आहे. आणि डोळे उघडून जेव्हा पाहतात तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा,
लोमडिया लोमडिया कस्तुरी मळवट चंदनाची उडी कस्तुरी मळवट चंदनाची उडी रवी सुंदर अशा प्रकारचा देवलोक भगवंताचा कारागृहात प्रगट झालेले आहे. डोळे दिपून गेलेले आहेत आणि त्याच वेळेला वसुदेव आणि देवकी मोठ्या प्रेमानं बोलतात, आमच्यासाठी तुम्ही कारागृहात आला, आमच्यासाठी तुम्ही कारागृहात आला. देव आपल्या भक्तासाठी देव पण सुद्धा विसरून जातो. देवकी बोलू लागले, आपलं रूप पाहिलं, आपलं वय पाहिलं, आमचं लेकरू आहे असं जग कसं मान्य करेल. आमच्यासाठी प्रगट झालं खरी गोष्ट आहे, पण तुमचं वय पाहिल्यानंतर आमचं लेकरू आहे असं जग कसं मान्य करेल. आमच्यासाठी लहानपणा, बऱ्याचशा लोकांना मोठं होता येतं पण लहानच होता येत नाही. शोकांती काय माझं प्रामाणिक मत आहे, ज्ञान असावं, भक्ती असावी, वैराग्य असावं, सर्व काही भाग्याचा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाडे मान. इथे समोर ज्वलंत उदाहरण आहे आदरणीय काकांचं. ज्या वृक्षाला प्रचंड फळं लागलेले असतात तो वृक्ष नेहमी खाली झुकलेला असतो. जी नदी अखंड पाण्यानं वाहत असते ती आपल्या पाण्याचा आवाज कधी करत नसते. ज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत नसतो, कारण तो ओरिजिनल ज्ञानी असतो. सूर्याला माझ्याजवळ प्रकाश आहे सांगायची गरज नाही आहे. सूर्य म्हटलं की प्रकाश आहे आणि फूल म्हटलं की सुगंध आहे. तसं भगवंताचं नितांत प्रेम ज्यांच्या हृदयात आहे, माझे भगवान ओळखतात. मग याईवरी पारता माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. मला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही, पण खऱ्या भक्तांचा दुष्काळ आहे. खऱ्या भक्ताला पाहिलं की मी माझं देव पण सुद्धा विसरून जातो. मग एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. माझा भक्त चिंता कधी करत नाही, पण चिंतन मात्र सोडत नाही. आणि त्याच वेळेला जगाचे मालक लहान झालेले आहे. तू का म्हणे बरवे जाण, तू का म्हणे बरवे जाण, तू का म्हणे बरवे जाण, तू का म्हणे आज वावला बोलला
रिमझिम पावसाची बरसात चालू आहे. चंद्र उगवलेला आहे. कडेकोट पहारा जेलला चालू आहे. आता बाहेर कसं पडायचंय? आपणच मुळामध्ये पारतंत्र्यात आहोत. कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला नाहीये. आपल्या लेकराचा सांभाळ इथे कसं होणार आहे? त्याच वेळेला माझ्या भगवंतानी एक विचार केला. बाबांना चिंता निर्माण झालेली. प्रेरणा देणारा तोच आहे. नंदाच्या घराला नंदाच्या घराला बघणे गोकुळा बघणे गोकुळा. कारागृहातून बाहेर पडायचे. पण कारागृहातून बाहेर पडत असताना कडेकोट पहारा चालू आहे. माया निर्माण करणारा हाच आहे, माया संपवणारा हाच आहे. पहारे करायला बसल्या बसल्यास कशा झोपा लागल्या, पत्ताच लागला नाही. संधी मिळाली. टोपलीमध्ये भगवंताला घेतलेलं आहे आणि कारागृहाच्या बाहेर पडलेले आहेत. मथुरा आणि गोकुळ यांच्यामध्ये वृंदावन आहे. यमुना नदी वाहते. आता यमुना नदी पार केल्याशिवाय गोकुळला कसं जाता येणार? नदी पार करावी लागणार. एक तर पाऊल उचलण्यापूर्वी 10 विचार करा. पण एकदा पाऊल उचलला की माघार पुन्हा घेऊ नका. पाणी आलेलं आहे. पाण्यामध्ये आता पाऊल टाकावं लागणार आहे पहिलं तीराच्या ठिकाणी जाण्यासाठी. परंतु मेघराजा वर्षाव करू लागलेला आहे. गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं पाणी पोटाला, पोटाचं पाणी छातीला, छातीचं पाणी गळ्यापर्यंत, गळ्याचं पाणी तोंडापर्यंत वाढू लागलेलं आहे. अनेक प्रकारचे संकट जरी जीवनात आले, संघर्ष करण्याची वेळ आली, तरी माघार कधी घ्यायचं कारण नाही. चांगल्या गोष्टीसाठी चिमुकल्या बाळाला डोक्यावर घेतलेलं आहे, निघालेले आहेत, पाणी वाढू लागलेलं आहे. भगवंताने विचार केला, माझे वडील आता घाबरलेत, काय करायचे? त्याच वेळेला भगवंताने कुठल्याही प्रकारचा विचार नको देता की यमुनीला घाई निर्माण झालेली आपल्या दर्शनाची. टोपलीतला पाय बाहेर काढला. अंगुष्ठाचं दर्शन झाल्याबरोबर
योग भगवान मेघराजाने वर्षाव आपला आटोपता घेतलेला आहे, कमी झालेला आहे वर्षाव, आणि यमुनेचं पाणी ओसरू लागलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये संधी मिळाली गोकुळ गाठण्याची. तिथे पहिलीच माया उपजलेली होती. भगवंताला तिथे ठेवलेलं आहे. सर्व शांत वातावरण आहे गोकुळ मधलं. यशोदामय्या नंदराजा यांच्या दरबारामध्ये जी माया निर्माण झालेली होती त्या मायेला घेऊन जायचंय, तिथे भगवंताला ठेवायचंय. भगवंताला खाली ठेवलं. जोपर्यंत भगवंत जवळ आहे तोपर्यंत कारागाराच्या बाहेर आहे. जोपर्यंत देव जवळ आहे तोपर्यंत कारागाराच्या बाहेर आहे. पण देवाला खाली ठेवलं आणि मायेला जवळ घेतलं, परत कारागृहात. काय माया आहे. त्या मायेनं आवाज केला. आवाज केल्यावर शिक्षा करण्यासाठी तो कंस धावत धावत आलेला आहे. आणि कंस असणारा धावत धावत आल्यानंतर ते आता शिक्षा करणार आहे. त्याच वेळेला ते असणारे माया गरजून सांगायला सुरुवात करते, तू मला काय मारतोस रे. अरे तुला मारणारा गोकुळात वाढतोय. 2 वर्षापूर्वी आपण अभंग घेतला होता इथे गोकुळ अष्टमीच्या दिवशी, त्याची आठवण करून देतो. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका पसुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, तुका मने हरती दोष, आनंदाने करते घोष. इकडे माझे भगवान, अरे मला काय मारतोस, तुला मारणारा गोकुळात वाढतो. हे ऐकल्याबरोबर कंस दचकलेला आहे. एवढा कडेकोट पहारा असताना सुद्धा हे घडलंच कसं. आणि त्याच वेळेला आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे म्हणून त्या असणाऱ्या कंसानं बैठक बोलावलेली आहे. बैठकीमध्ये अनेक जण चिंता करू लागले, परंतु माझ्या भगवंताला संपवण्यासाठी अनेकांनी विडे घेतले हो, परंतु माझ्या भगवंताला कुणी काही करू शकलं नाहीये. सूर्य तो सूर्यच असतो. सूर्याचं तेज झाकण्यासाठी अनेक प्रकारचे कारस्थान झाले, अनेक प्रकारचे ढग जरी आडवे आले तरी सूर्याचं तेज हे कधी झाकलं जात नाहीये. आणि त्याच दृष्टिकोनातून अनेकांना माघार घ्यावी लागली. वेळेअभावी डिटेल दृष्टांत न देता फक्त मला अभंगाकडे वळायचे, कारण मध्यरात्रीची वेळ असणारी आजच्या दिवशी महत्त्वाची असते. त्या दृष्टिकोनातून माझे भगवान इकडे आता लहानाचे मोठे होऊ लागले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या कृष्ण भगवान लहानाचे मोठे होऊ लागले. आनंदाची वार्ता चौकडे पसरू लागली. भगवंताच्या लीलेचं वर्णन असताना उद्याच्या काल्याच्या कीर्तनातून कीर्तनकार महाराज करणार आहेत. आपणाला फक्त भगवंताच्या जन्मोत्सवापर्यंत यायचं आहे. या दृष्टिकोनातून मोठ्या प्रेमानं एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मध्यंतरीचं भजन घेऊया. विठोबा
गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जिकडे तिकडे आनंद आनंद सुरू झालेला. राक्षसी वृत्तीची माया तिला कसं संपूर्ण महाबळ भट्टाचा असणारा कशी फटफटीचा प्रकार झाला. कालिया मर्दनासारखा पुरुषार्थ कसा पुढे झाला. क्रीडा क्षेत्रामध्ये आपली प्रकृती किती सदृढ महत्त्वाची आहे या दृष्टिकोनातून त्याने क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा वाकड्या वर्ज्या ह्या सर्व मंडळींनी एकत्रित करून पेंड्या आनंद घेतला. याचं सुंदर वर्णन असणारं काल्याच्या कीर्तनातून केलं जातं. या दृष्टिकोनातून माझे भगवान यांनी अवतार घेतला याच्या पाठीमागचं कारण यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कारण माझे भगवान धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोड दाता कर्मापासून दुसरा करीशी अहंकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना. किती नारायण तू कृपा करतोस. कृपेचा सागर आहेस तू. आनंदाचा सागर आहे. सुखाचा सागर आहे. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम. काय आनंद आहे. किती अधिकार तुझा मोठा आहे भगवंता. तुझ्याकडे संघटन शक्ती. तुझ्या पुढे कुणी लहान नाही कुणी मोठा नाही. अर्जुनासारख्या महात्म्यांचं तू सारथ्य केलंस. नेहमी तळमळीच्या माध्यमातून कुठेतरी सलोखा तयार झाला पाहिजे यासाठी तू पुढे अनेक प्रकारचे प्रयत्न केलेस. प्रेमानं प्रेम वाढतं, वैरानं वैर वाढतं. बाबानं प्रेमानं प्रेम जरी नाही निर्माण करता आलं तरी वैरत्व तरी जीवनात वाढू नका. खूप शिकण्यासारखे जीवन चरित्रातून माझ्या भगवंताच्या. हक्काचं जेव्हा सोडून दिलं जातं तेव्हा रामायणाची सुरुवात आहे. आणि हक्काचं जेव्हा मागणी केली जाते तेव्हा महाभारताची सुरुवात. मला सांगावं असं वाटतं माझ्या रामप्रभूंचा राज्याभिषेक घेण्याचा करण्याचा निर्णय कुलगुरू वसिष्ठांच्या माध्यमातून गुरुपुष्यामृत योगावर झाला होता. पण त्याच मुहूर्तावर राज्याभिषेक होऊ शकला नाही. याचं कारण दूध चांगलं तापलेलं असावं पण एखाद्यानं मिठाचा खडा त्याच्यात टाकावा. दूध नाचल्याशिवाय राहू शकत नाही. तसं कैकेयीच्या कानामध्ये मंतरादासीने नको ते असणारं भरवलं. कैकेयीच्या मनात कधीच द्वैत नव्हतं. राम म्हणजे माझा काळजाचा तुकडा आहे. माझा असणारा चिमुकला बाळ आहे. तो राजा होणार म्हणून कैकेयी आनंद व्यक्त करत होती. परंतु त्याच कैकेयीच्या मनामध्ये मंतरादासीने द्वेष निर्माण केलं आणि द्वेषामुळं तिला प्रवृत्त केला. तो युद्धाच्या प्रसंगी आपल्या पतिराजांना साथ केली होती. ती 2 वर मागण्याची संधी सोडू नकोस. आणि ते नेमके 2 वर मागितले. रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेक. ऐकल्याबरोबर दशरथ राजाची नेमकी अवस्था काय झाली. दशरथ राजे कोसळले. माझा राम 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 म्हणून
प्राण सोडण्याची वेळ आहे. भरत आणि शत्रुघ्न अजूनमध्ये होते, राम आणि लक्ष्मण हे वनवास मार्गाने होते. हक्काचं मिळत असताना सुद्धा सोडून दिलं माझ्या प्रभू रामचंद्रांनी. जिथे माझ्या आई वडिलांचं वचन सर्वात श्रेष्ठ आहे याची मला गरज नाहीये, आणि त्याला ठोकर मारली. आई साहेबांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे मला कुठल्याही प्रकारची राजगदीची गरज नाहीये. ठोकर मारली आणि वनवासाला निघून गेले. सांगायचं तात्पर्य, हक्काचं सोडून दिलं जातं तेव्हा रामायणाची सुरुवात, आणि हक्काचं जेव्हा मागणी केली जाते तेव्हा महाभारताची सुरुवात आहे. माझे भगवान एकच बोलले होते, बाबांनो तुम्ही वेगळे नाहीत कौरव आणि पांडव, आपसात कुठेतरी तोडजोड करा. दुर्योधनाच्या दरबारामध्ये गेले, कौरवांच्या दरबारामध्ये गेले, पटवून देऊ लागले. बाबांनो मुळामध्ये कुरुवंशातले तुम्ही थोडासा विचार करा, कमीत कमी 5 गावची तरी जहागिरी द्या. पण 5 गावची जहागिरी तरी द्या असं म्हटल्याबरोबर तो दुर्योधन बोलायला सुरुवात करतो, 5 गावची तर सोडून द्या, पण सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. आणि त्याच वेळेला भगवंताला वाईट वाटलं, आणि शेवटी कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जे घडायला नको ते युद्धास्त्र घडलं गेलं. आणि त्याच्यामध्ये केले कर्म झाले त्याचे भोगा, क्रियामान कर्माचं रूपांतर संचित कर्मात होत असतं, आणि संचित कर्माचं रूपांतर प्रारब्ध कर्मात होत असतं. हे कधी कुणाला चुकवता येत नाहीये. आणि शेवटी हक्काचं मागायला गेल्यानंतर महाभारताची खऱ्या अर्थानं आपल्याला झालेली इतिहासातली अवस्था पाहायला मिळते. म्हणून एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, सज्जनाच्या सहवासाची आम्हाला गरज आहे. आपल्यापेक्षा ज्ञानी माणसांचा सहवास नेहमी आपल्याला असावा, आपल्यापेक्षा बुद्धिवादी माणसांचा सहवास नेहमी आपल्याला असावा, आपल्यापेक्षा चारित्र्य संपन्न व्यक्तीचा सहवास नेहमी असावा. शहाणी माणसं फार कमी बोलत असतात आणि जास्त ऐकण्याचं काम करत असतात. कारण मौन एक बहुत बड़ी साधना है और समय सूचक पर बोलना एक बहुत बड़ी कला है. यासाठी साधक जेव्हा साधना करत असतात अंतःकरणापासून, साधकाची साधना कधीच वाया जाऊ शकत नाही. खूप बोलण्यासारखं आहे, परंतु केवळ 10 मिनिट शिल्लक राहिलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून एकच मला सांगावंसं वाटतं, माझे भगवान लहानाचे मोठे होऊ लागले. आनंद जिकडे तिकडे चाललेला आहे. बाळकृष्ण नंदाघरी, बाळ
नंदराजांना किती आनंद झालेला आहे, काय आनंद. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू त्रिपंड पारू भवनदेचा, कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, तुका म्हणे माझा श्रीकृष्णाची विसावा, वाटे न करावा परताची भाव. तू आमची आई आहेस, तू आमचा वडील आहेस, तूच आमचा गुरु, तूच आमचा मान, आमचा सखा सुद्धा तूच आहेस, आमच्या प्राणाचा विसावा सुद्धा तूच आहेस. एवढं प्रेम असणार भगवंताबद्दल तयार झालं आणि प्रेमाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक म्हणून मोठ्या प्रेमानं गुडिया पताक तोरणे बांधलेले आहेत. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे, नित्य नित्य जोडे तेची साथ. अनाशा माझ्या भगवंताचा सर्वांना छंद लागला, निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणा. तू का म्हणे छंदे, 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 तू का म्हणे छंदे. निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे छंद ये वेदिले, ह्या मनालाच लागला छंद तुझा देवा, छंद हरीच्या नामाचा
सुचुरभूत सदा वाचा येते सता वियोग लाभावणे काय मग. म्हणून कृष्ण भगवान जेव्हा अवतार घेतात, खऱ्या अर्थानं जीवाला सुख मिळावं असं वाटत असेल तर देवाच्या चिंतनातून मिळणार अविनाशी सुख जे आहे ते कधी संपलं जात नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नव्हे. येरती माईक दुःखाचे जण नाही आधी अंती अवसा. म्हणून भगवंता तुझ्या संगतीचा, तुझ्या असणाऱ्या नामरूपी भक्तीचा जो खऱ्या अर्थानं सत्संग मिळालेला आहे आणि त्याच्यातून मिळणारा आनंद असणारा असा एक मंत्रमुग्ध करून टाकत आहे. काही छंद माणसाच्या जीवनाला भूषण देतात तर काही छंद माणसाच्या जीवनाला दूषण देतात. तुझ्या नामाचा लागलेला छंद हे खऱ्या अर्थानं फार मोठं भूषण आहे. विषयाचा विसर पडल्याशिवाय हा छंद कसा लागेल. पहिल्यांदा विषयाचा विसर पडावा लागेल तर भगवंताच्या नामाच्या गुढीचा छंद लागत असतो. कारण पंच ज्ञानेंद्रियांना सारखी पंचविषयाची लालसा निर्माण झालेली. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय नेहमी इंद्रियांना आवडतात. पण एक आहे, इंद्रियांनी 5 विषयाच्या ताब्यात राहायचं नाहीये. 5 विषयाला आपल्या ताब्यात ठेवायचं, तेव्हा विषयाचा विसर पडत असतो. कुणी कुणाच्या ताब्यात राहायचा हाही महत्वाचा प्रश्न. पंच ज्ञानेंद्रियाने पंचविषयाच्या ताब्यात राहायचं नाही, पंचविषयाला आपल्या ताब्यात ठेवायचे. मग मात्र विषयी विसर पडिला विशेष आधी ब्रह्मरस सागर. माझी मज झाली अनावरवाच्या छंदया नामाचा घेतला. म्हणून तुका म्हणे छंदे
समय जसा दुपारचा महत्त्वाचा तसं मध्यरात्र महत्त्वाची त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला गुलाल पुष्प मिळालेली असतील. आपण मोठ्या प्रेमानं तत्पूर्वी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संत मायबापांचं भजन करायचं आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रेमानं आपण हे गुलाल पुष्प बघून त्याचं स्मरण करून त्यांच्या चरणी समर्पित करायचं. ज्ञानेश्वर Krishna Govinda Hare Murari
कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन यथामती अल्पबुद्धीने अभंगाची सोडवणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न झाला. कृपया गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला हा नामयज्ञ आपल्या सर्वांचं हृदयापासूनचं प्रेम म्हणूनच गुरुदेवांच्या आशीर्वादाने ही सेवा असणारी भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. आजच्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी अनेकांची इच्छा होती सेवा घालावी, परंतु माफ करा म्हटलं. 2 वर्षापूर्वी वडळल्याला सेवा झाली होती. गेल्या वर्षीसुद्धा त्यांची इच्छा होती, परंतु सेवा असणारी आहे धाराशिवच्या जवळच अक्कूबाई पाटोळेला नियोजित गेलेले असल्यामुळं माझा नाईलाज झाला होता. पण यावर्षी मात्र शब्द वडळ्याला गेलेला आहे. आदरणीय काका, त्यांचे सर्व असणारे सन्मान्य सहकारी आदरणीय सर, त्यांचे सर्व असणारी टीम, त्यांचं अंतकरणापासूनचं प्रेम, सुंदर अशा प्रकारचे गायक मंडळी, वादक मंडळी, चिमुक काळं, आमच्या माता भगिनी, आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी चिंतन झाले. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आदरणीय माईसाहेबसुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. आवड असेल तरच माणसाला सवड मिळत असते. आवड सर्वात महत्त्वाचा भाग असणार. आज खऱ्या अर्थानं मला पुन्हा पुन्हा स्मरण होत आहे, ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीबद्दलची हळहळ व्यक्त केली जाते तेव्हा त्या व्यक्तीची लोकप्रियता लक्षात येत असते. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्तिमान. तेव्हा अंत्यसंस्कार झाल्याशिवाय श्रद्धांजली वाहता येत नसतं. आता अंत्यसंस्कार झालेले आहेत, पण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तपरायण दशरथजी साठे यांच्या आत्म्याला चिरकाल शांती तर मिळालेलीच आहे. मने वाचा करणी जयांची भजने देवांचे वाणी, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. तेव्हा त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती मिळो अशी आपला वारकरी संप्रदायाच्या वतीनं पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करून आदरणीय काका यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या अखंड नाम सप्ताहातील ही सेवा आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले, येत माझे जुळले पायी पण. जय विठ्ठल जय लोमटे वकील महाराज यांची गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा ह्या अभंगावरती अतिशय सुसरावी अशा पद्धतीची कीर्तन सेवा संपन्न झाली. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभार मानतो.